मिराचे सरपंच साहेब त्यांनी नुसता असं हात फिरवला. पोरं म्हणले तुला काय म्हणलो तुम्हाला, आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल थोरी म्हणजे आता रट्टावून खा या घरात. एकटं म्हातारा आहे ना, याला झोपू घातलंय, रट्टावून खा. आता फुकटाचं माल कोण कमी खाईल? फुकटाचं कोणीच कमी खात नाही. वाडेकराला म्हणजे वाढ वाढ, जे वाढ म्हणते त्याच्या घरी मी अचानक गेलो त्याच्या पुढच्या लग्नाला, तेच म्हणत होत वाढ मात्र फाऊन फाऊन वाढ वाढ वाढ, पण लहान लेकरात जरा कमी कमी वाढ. तू या घरी आलं म्हणजे फाऊन वाढ, आणि लोकांचं फुकटाचं म्हणजे किती वाढ. माई बापू सगळ्याला समान जाणत जा, आणि लोकांचं मानू नका. कोणाचं लग्न असेल त्याच्याही लग्नात तुम्ही सहकार्य करते वेळेस एक म्हणा, बरो भाऊन वाढा, नाश करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पण लोकांच्या लग्नात गेले वाढ, त्या काय बापाचे करता आहे काय? आणि लोकांचा नाश करता एक दिवस तुम्हाला पार येणार आहे. लोकांचं चांगलं करा, तुमचं चांगलं होणार आहे. उठाला आजी देतो पोट भरी पुढे म्हणाला तो, आणि खा म्हणला देव. एवढं खाल्लं एवढं खाल्लं एवढं रट्टावून खाल्लं, एवढं रट्टावून खाली. त्यानंतर याची करतुडी तुटायला लागली. लोकांच्या घरी करतुडी तुटतात, घरी काही हो. एक सांगू काय, अजून सांगतो कीर्तनातून एक विषय. जेवणाला नियम आहे, जेवणाला नियम आहे. नियमाच्या बाहेर गेली की पाप लागते. तुमच्या जेवढे नियम आहे ना तेवढेच जेवायचं. आगाव जेवलं ना पाप लागते, कारण ते अन्न दुसऱ्याचं राहते. म्हणून जेवते वेळेस सुद्धा आपल्याला लागते तेवढेच घेतलं पाहिजे. दुसरा जेवता वेळेस पाप लागते. दुसरा खाणाऱ्याचं अन्न तुम्ही पात्रावर ठेवशाल, तुम्हाला सुद्धा पाप लागते, मला सुद्धा पाप लागते. महाराज झालं तर काय झालं, महाराजाचा बाप राहू द्या, त्यालाही पाप लागतं. पण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, व्यवस्थित खा जा. गोपाळाला सांगितलं एक खा पण सांगू नका, पोटभर खा. पोटभर खायला देवा नक्की म्हणले हो. पोटभर खाण्यावर बैमान हो. गोपाळाला देव म्हणला मी तुम्हाला म्हणालो नाही, तुम्हाला तुम्ही अंगावर विशाल काही की नाही. बैमान हो, जिथं 7 दिवस खाले त्याच्या त्या गावाची एकदा गर्जना करा. पुंडलिका झाली. गोकुळ जागे झालं सगळं. म्हणजे आवाज गोठून यालाय, आवाज गोठून यालाय. बाहेरची खेडी म्हणजे आवाज गोठून यालाय. ज्याच्यात खाऊ घालायची ताकद आहे त्या गावातून आवाज यालाय. सत्ता करायला ताकद लागते की नाही, खाऊ घालायची ताकद आहे. सुसळवाडीत वर्षाला तुम्हाला खाऊ घालायची ताकद आहे. निराशे साहेब तुमच्या गावात नाही ताकद. असाच ताकद तर यावर्षी सत्ता करून दाखवा. काय आहे की नाही पाहायला